ज्याने मगाच्या चढाईमध्ये एक गुण, अगोदरच्या चढाईमध्ये एक गुण, म्हणजे 2 गुण तर पटकावलेले आहे। या ठिकाणी शुभम जसं काम करतो तसं या ठिकाणी प्रदीप सुद्धा तळेवाडी संघाकडून काम करताना दिसत आहे। निश्चितच आता मात्र एक गुण प्राप्त केलेला आहे, तो म्हणजे असं गुण घेणं गरजेचं आहे। परंतु पुन्हा एकदा प्रदीप अतिशय सावधगिरीने या ठिकाणी चढाई हात मारण्याचा प्रयत्न, परंतु छान या ठिकाणी नाही मित्रांनो, एक हुलकावणी असते प्रदीपच्या। आतापर्यंत तिन्ही रेड मी बघितल्या, बरोबर त्याचा खेळाडूकडे लक्ष असतं आणि हुलकावणी देण्यामध्ये यशस्वी। आतापर्यंत 4 रेड मध्ये 3 पॉइंट, म्हणजे 75% चढाई त्याची सक्सेस झालेली आहे। तो प्रदीप तळई संघाचा या ठिकाणी पुन्हा एकदा नरेश चढाई करण्यासाठी सज्ज आहे। नरेशच्या माध्यमातून मगाशी चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा ती चुकी करत आहे आणि 1 गुण मात्र प्राप्त केलेला आहे। काहीसा संतुलन बिघडला असं म्हणावं लागेल। चांगली कव्हर या ठिकाणी तळई संघाची होती, परंतु सलग 2 पॉइंट देऊन त्यांनी थोडासा आत्मविश्वास वाढवलेला आहे, तो म्हणजे दांडवाडी संघाचा। आणि या ठिकाणी बोनस बिनस घेण्याचा प्रयत्न न करता केवळ सावध पवित्र करण्यात येते, कारण माहित आहे पुढील चढाई ही असणार आहे ती म्हणजे तळई संघाची 3री चढाई। या ठिकाणी मात्र नरेशला प्रयत्न करावाच लागेल। छान अशी चढाई नरेशच्या माध्यमातून 3री चढाई। काहीशे सेकंद शिल्लक आणि जेर बंद झालेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी दांडवाडी संघ कमबॅक करत आहे तो आपल्या या खेळामध्ये। चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण रोमहर्षक सामना। खरंच आजचे सामने नेत्रदीपक सामने असे झालेले। काही संघ उशिरा आले, परंतु मित्रांनो वेळेला महत्व देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी मात्र एक गडी सेल्फ आउट झालेला आहे आणि जीवदान मिळालेले ते राहुल या जीवदानाचा फायदा करणं गरजेचं आहे। परंतु समोर आहे तो प्रदीप, एक हुकमी एक्का म्हणावं लागेल तर तळई संघाच्या, आणि प्रदीपला जेर बंद करण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि 1 गुण प्रदीपने मात्र घेतलाय। मी म्हटलं की प्रदीपचं चाणाक्ष असं लक्ष आहे, कोणता खेळाडू सहज आपल्या अंगावर कसा येईल हे हेरून प्रदीपची चढाई असते। पुन्हा एकदा राहुलला मात्र 33 नंबरची जर्सी परिधान केलेला दांडवाडी संघाकडून राहुल काहीशी सावध अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते, परंतु प्रदीपने मात्र अतिशय सुंदर चढाया घेतल्या। कारण प्रदीपला माहिती आहे आज आपण जिंकलो तर हिरो होऊ शकतो आणि या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान सुद्धा मिळू शकतो।
दोन खेळाडू मात्र या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत आणि या ठिकाणी मात्र जेरबंद झालेला आहे तो म्हणजे प्रदीप. आता मात्र निश्चितच सामना रंगतदार झालेला आहे आणि पंचांनी इशारा केले की मध्यांतर झालेला आहे. एक गुणाचे नाम मात्र आघाडी तळई संघाकडे आहे. त्यांनी रेड घेतली ना. एक गडी बाद करणं गरजेचं आहे म्हणजे समांतर गुण होईल. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये 5-5 साड्या झाल्याच नाही. जेवढ्या स्पर्धा लेट होतात तेवढे खेळाडू सुद्धा खूप थकतात. 5-6 अशी लढत चालू आहे ती म्हणजे सुंदर असं नियोजन आमच्या कलमवाडी कडून दिसत आहे. पुढील चढाई या ठिकाणी मला वाटतं या खेळाडूंनी अजयने अतिशय सुंदर खेळ केलेला आहे आणि त्या खेळाच्या माध्यमातूनच आज आपल्याला रोमहर्षक सामना पाहायला मिळत आहे. कारण तिसरी चढाई मला वाटतं असणार आहे ती दांडवाडी संघाकडून. काहीसा सावध पवित्रा घेतलेला आहे कारण आता मात्र आव्हान असणार आहे राहुल साठी. एक तरी गडी बाद करणं गरजेचं आहे. तिसरी चढाई राहुल साठी आहे. पाहूया राहुलने सगळे खेळाडू गोळा करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये एकच खेळाडू असणं गरजेचं आहे आणि एक खेळाडू मात्र राहुलने या ठिकाणी बाद केलेला आहे तो म्हणजे कोपरा रक्षक. आणि सामना समान गुणांवर थर्रेडचा बघूया. ही चुकी मात्र करणं महाग पडेल कारण हा मी म्हटलं की ही चुकी काय गरज नसताना सुद्धा दांडवाडी 5 काहीच गरज नव्हती कोणाला पॉइंट द्यावं. आणि दांडवाडी संघ आपण चुकी केली ती तुम्हाला निश्चितच महाग. आणि राहुलला मात्र आता वन मॅन शो करायचा आहे कारण काहीशे गुण उगाच घालवत आहेत ते म्हणजे आपले सहकारी. प्रदीप बाहेर आहे परंतु प्रदीप जरी बाहेर असला आता मात्र नरेश हुकमी एक्का आलेला आहे तो म्हणजे तलईवाडी संघाचा. तलई संघ आमच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला हा संघ सरसगडाच्या पायथ्याशी असणारा हा गाव आणि तेथे एवढे चांगले खेळाडू तयार होतात. खरं सार्थ अभिमान आहे. शेवटली 4 मिनिटं 2 गुणांची आघाडी. कोणता संघ विजय होईल अद्याप सुद्धा निश्चित करता येणार नाही कारण एक चढाई या सामन्याला पूर्णपणे वळण लावू शकतो. ती चढाई असेल कदाचित राहुलची किंवा नरेशची. बघा आमच्या या असोसिएशनचे अध्यक्ष ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अध्यक्ष संजय जाधव हे स्वतः असतात. कधी प्रेक्षक असतात तर कधी स्वतः ग्राउंडवर काम करतात तर कधी प्रशिक्षकाची भूमिका. तर मित्रांनो असा खेळाडू असणं गरजेचं. आणि राहुल मित्रा तुझ्यासाठी तिसऱ्या चढाईचं आमंत्रण स्वीकारणार का या ठिकाणी तलई? लास्ट 3 मिनिट शेवटचे 3 मिनिटे. तिसरी चढाई 3 मिनिटं आणि पाहूया राहुल जेरबंद होतो की नाही कारण या ठिकाणी तयारीला आहे तो म्हणजे नरेश कोपरा रक्षक. आता मात्र शेवटची 7 सेकंद आणि निश्चितच या ठिकाणी
यशस्वी चढाई 2 पॉइंटची आणि सामना मात्र बरोबरीत सुटलाय. या ठिकाणी अद्यापर्यंत सामना बरोबरीमध्ये आहे. आणि नरेश सुंदर अशी चढाई राहुलच्या माध्यमातून. छान आज राहुल छान खेळलास मित्रांनो. रसिक वर्गाचं मन जिंकलं ते म्हणजे राहुल आणि प्रदीप. शुभम तर आमचा रँकिंग मध्ये आहेच. ठिकाणी मात्र जेर बंद झाला एवढा तिथून बाहेर. आणि आता मात्र अजयला गरज नाही कारण आपल्याकडं 2 मिनिटं आहेत आणि 2 गाडी आहेत आणि 1 गुणांची आघाडी आहे. संपूर्ण सामन्यामध्ये हिरो ठरलाय तो आमचा राहुल. राहुल नावाचे राहुल द्रविड असो, राहुल छकडेवाला असो आणि राहुल सिंग असो, सगळेच खेळाडू आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि आता मात्र बोनस घेतलेले आहे. परंतु लोणाचा बोजा नक्कीच या ठिकाणी पडणार आहे तो म्हणजे तलईवाडी संघावर. आणि तलईवाडी संघ 3 पॉइंट तर घेतलेले आहे. शेवटले काही क्षण आहेत. या क्षणामध्ये मात्र राहुल काहीच गरज नाही चल विचार करण्यासाठी. शेवटला मिनिट आहे आणि जेर बंद. सुंदर या ठिकाणी आणि निश्चितच फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न या ठिकाणी दिघेवाडी दांडवाडी नांदगाव या संघाने पटकावलेलं आहे. आम्हाला तर खात्री होती तलईवाडी हा संघ फायनल मध्ये पोहोचेल, परंतु स्वप्न हे स्वप्नच राहिले मित्रांनो. काहीशा चुका तलईवाडी संघाकडून पाहायला मिळाल्यात, परंतु आजच्या संपूर्ण या सेमीफायनल मध्ये हिरो ठरलाय तो म्हणजे राहुल. आणि हात दिलेला आहे त्यांना माहिती आहे आपण